मित्रांनो समोरच बघू शकता शुभम दादा. आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितली घरची गाडी पलवली आणि विजय प्राप्त केला. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलताय, आज घरची गाडी पलवली आणि बाजी आणि तेजा आणि विजय प्राप्त केला, काय बोलताय? खूप आनंद होतोय. घरची गाडी पळाली आमची. भरपूर दिवसापासून नियोजन चालू होतं घरची गाडी पळवायची, बाजी आणि तेजा. पण आज तेजाला पहिला होता दुसरा, पण त्याची शर्यत थोडी लेट झाली, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी पळवली आणि घरची गाडी लगेच विजय पण मिळाला. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय, कारण की घरची गाडी सहजासहजी पळत नाही. आमची घरची गाडी पळवली याच्याबद्दल खूप आनंद होतो दादा. म्हणजे आता बरीच जण बघायला गेलो तर राहुल दादांबद्दल विचारतात की दादांची तब्येत वगैरे कशी आहे, तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की दादा कधी येतील, तब्येत वगैरे कशी आहे दादांची? दादांची तब्येत आता ओके आहे. दादा लवकरच मैदानात येतील. दादाची आता बघा दादा असताना तुम्ही नियोजन करता, तुम्हीच नियोजन करता, पण दादा नसताना नियोजन केल्याच्या नंतर तुम्हाला काय कमी जास्त जाणवले का? दादा असताना पण आम्हीच नियोजन करतो, दादा नाही तरी पण आम्हीच करतो. दादाचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट असतो. फोन करतात दादा वेळोवेळ आणि सांगत असतात की तुम्ही बैल पळवा, काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जसं वाटेल तसं नियोजन करा. आणि आज मथुर जपान सोबत पळावला वडवली गावच्या, तर काय बोलाय म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं डावीने म्हणजे पळवला, आज काही खास कारण? काय कारण नाही, भरपूर जण बोलत होते एकच साईडनं पळतोय, एकच साईडनं पळतोय. त्यांची तोंड बंद करायची होती म्हणून दोन्ही साईडनं पळवलं आणि शर्यत पण लवकरच दोन्ही साईडनं करणार आणि नाव पण दिसणार दोन्ही साईडनं. नक्कीच दादा. आज आपण एवढं बघायला गेलं तर मथुर नाव करतोय, खूप सारं नाव करतोय. खूप जणांची इच्छा होती आणि ती इच्छा तुम्ही आज पूर्ण करताय. म्हणजे आज बघायला गेलं तर जपानला पण तुमच्या पायऱ्यामध्ये पळायचं होतं, काय बोलताय? प्रेम इथं आला होता, आम्ही बसलो होतो असंच. त्याला बोललो मी असा असा विषय आहे, बोलते चालेल मारू आपण फेरा. आम्ही किसना आणि पहिले मथुरच मारणार होतो फेरा, ती गाडी लेट झाली किसनाची म्हणून ती गाडी पळवली. संबंध महाराष्ट्राला आता आतुरता लागलेली आहे की 1 BHK चा फ्लॅट तिथे मथुर दिसेल का? नाही नाही, घाटावरती आपलं नियोजन काही सुद्धा नाही. म्हणजे सध्या बिलकुल नियोजन नाही? काही नाही. कधीपर्यंत नियोजन असणार आहे घाटावरती, का डायरेक्ट जून पावसाळ्यामध्ये डायरेक्ट? कारण का बघायला गेलं ना तर संपूर्ण पावसाळ्यावर तिकडेच असतं, म्हणजे 5-6 महिने आपल्याला तिकडेच बघायला भेटतं आणि फक्त आपल्याकडे 4-5 महिने असतात तेच. काय बोलताय त्यांच्याबद्दल? नाही, तिकडनं इकडे आलं का बैलाची पण थोडी तब्येत डाऊन होते, हवामान चेंज होते, सर्व गोष्टी रुटीनला लागायला इकडे आल्यानंतर टाइम जातो. त्याच्यामुळे आपली मुंबई चालू आहे, आपण मुंबईलाच पळण्याचा निर्णय घेतलाय. ओके दादा, तर खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता आता पब्लिकला सांगून द्या की राहुल दादांबद्दल, कारण का खूप जास्त प्रश्न विचारतायत आणि काय काय बोलताय? दादांची तब्येत आता ठीक आहे. दादांना 2-4 दिवसात डिस्चार्ज देणार आहेत आणि दादा लवकरच मैदानात दिसतील. कमबॅक कधी दिसतील आपल्याला? लवकरच दिसणार. ओके, लवकरच. दादा, पण आज आपण जर बघितलं तर प्रत्येक अड्ड्यात आपल्याला आज पूर्ण धावण नसते बघायला भेटत आणि आज आपल्याला आपले पूर्ण धावण बघायला भेटते आजच्या अड्ड्याला. काय सांगाल? आजच्या अड्ड्याचा विषय असा होता की बैल भरपूर दिवस बसून ठेवली होती सर्व, त्याच्यामुळे आज दादांचा फोन आला होता काल का बैल सर्व घेऊन जा म्हणून आज सर्व बैल आणली. दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. जास्त वेळ नाही घेत कारण का अंधार झालेला आहे आणि तुम्हाला पण जायचं आहे. काय बोलताय तुमच्या सोबत ना आता दादा नसली तरी पण बऱ्यापैकी पोरं आहेत, काय बोलताय? पोरं तर सर्व रेग्युलरच असतात, इथे शर्यतीला पण असतात, फार्म हाऊसवर पण असतात. पोरांचा सपोर्ट आहे म्हणून सर्व गोष्टी होतात. धन्यवाद दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.